शहरातील एका खासगी इंग्रजी शाळेत पहिलीतील विद्यार्थिनीशी शिक्षकाने लैंगिक छेडछाड करण्याचा प्रकार घडला. विश्रामबाग पोलिसांनी संदीप पवार राहणार सांगली या शिक्षकाला अटक केली असून त्याच्या विरोधात विनयभंग व लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत शिक्षकाने वर्गातच या मुलीशी गैरवर्तन केल्याची तक्रार आहे. याची माहिती मुलीने घरात सांगितल्यानंतर मोठ्या संख्येने पालक शाळेत एकत्र आले. प्राचार्यांकडे तक्रार केली. त्यानंतर पालक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनाही भेटले. प्राचार्य व पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांविरोधात पोलिसांत तक्रार देण्याची तयारी केली. या दरम्यान मंगळवारी पालक स्वतःच विश्रामबाग पोलीस ठाण्यात गेले. तेथे मुलीच्या आईने तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदविलाय. संदीप पवार हा 2019 पासून या शाळेत शिक्षक म्हणून काम करतो. त्याच्या विरोधात अशा प्रकारच्या तक्रारी यापूर्वी कधीच नव्हत्या असे प्राचार्यांनी सांगितले. मात्र त्याने आजवर अनेक मुलींशी गैरवर्तन केल्याचा दावा पालकांनी केलाय. या घटनेमुळे मंगळवारी दुपारपर्यंत शाळेत पालकांनी एकच गर्दी केली होती. पोलिसांनी पवार याला त्याच्या घरातून ताब्यात घेतलं. निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी सांगितलं की पवार विरोधात मुलीच्या आईने तक्रार दिली असून त्याला ताब्यात घेतलंय. त्याला संस्थेनं सेवेतून सोमवारीच बडतर्फ केल्याची माहिती प्राचार्यांनी दिली. संस्थेनेही त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली. दरम्यान शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रतिष्ठित शाळेत असा प्रकार घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. शाळेत CCTV कॅमेरे असतानाही असा प्रकार कसा घडला असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.